गुड मॉर्निंग एव्हरीवन. अमाइन्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ अमाइन्स आणि आत्तापर्यंत आपण 5 केमिकल रिएक्शन्स डिस्कस केलेत. आज आपण डिस्कस करतोय 6 नंबर रिएक्शन विथ अराइल सल्फोनिल क्लोराइड. आपल्याला अमाइन्सची रिएक्शन कशासोबत करायची आहे? अराइल सल्फोनिल क्लोराइडसोबत करायचे आहे. अराइल सल्फोनिल क्लोराइडचं एक्झाम्पल काय पहा. तर अराइल म्हणजे काय? तर ॲरोमॅटिक रिंग. ओके, आपण इथे एक ॲरोमॅटिक रिंग घेऊया. ॲरोमॅटिक रिंग आहे बेन्झिन रिंग. ओके, दिस इज ॲरोमॅटिक रिंग बेन्झिन रिंग. पुढे काय आहे? सल्फोनिल. तर या बेन्झिन रिंगला काय अटॅच करत आहे? सल्फोनिल ग्रुप. सल्फोनिल ग्रुप म्हणजे कोणता? तर या बेन्झिन रिंगला काय अटॅच करतात? डायरेक्ट सल्फर. आणि ह्या सल्फरला दोन ऑक्सिजन ॲटम अटॅच करायचे आहेत डबल बॉन्डने. ओके, त्यानंतर काय करतात? ह्या सल्फरला क्लोरीन अटॅच करतात. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ अराइल सल्फोनिल क्लोराइड. अराइल सल्फोनिल क्लोराइडचं हे आहे एक्झाम्पल. पहिलं नाव काय आहे? दिस इज बेन्झिन रिंग. पहिलं नाव आपण लिहूया. दिस इज बेन्झिन. पुढे काय आहे? सल्फोनिल ग्रुप आहे. एस डबल बॉन्ड ओ. दिस इज कॉल्ड सल्फोनिल. ओके, दिस इज कॉल्ड सल्फोनिल. आणि पुढे Cl अटॅच आहे, त्यामुळे काय लिहायचं? क्लोराइड. बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड हे आहे अराइल सल्फोनिल क्लोराइडचं एक्झाम्पल. ओके, बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड. बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड इज ऑल्सो नोन ॲज हिन्सबर्ग रिएजंट. याला अजून काय म्हणलं जातं? हिन्सबर्ग रिएजंट असंही म्हणलं जातं. बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड इज ऑल्सो नोन ॲज हिन्सबर्ग रिएजंट. तर हिन्सबर्ग हे एका सायंटिस्टचं नाव आहे. त्यांनी आपल्याला हा रिएजंट सांगितला आहे, म्हणून आपण याला काय म्हणतोय? हिन्सबर्ग रिएजंट असं म्हणतोय. ओके, आणि आपल्याला काय करायचं आहे? तीनही अमाइन्सची रिएक्शन हिन्सबर्ग रिएजंटसोबत करायचे आहे. ओके, याच्यामध्ये आपण एक जनरल रिएक्शन लिहूया. फर्स्ट आपण लिहितोय अमाइन. ओके, अमाइन. अमाइनची रिएक्शन आपण करूया हिन्सबर्ग रिएजंटसोबत. ओके, हिन्सबर्ग रिएजंट. आता हा जो अमाइन आहे तो अमाइन कोणता आहे? एक तर आपण इथे 1 डिग्री अमाइन घेऊ शकतो किंवा आपण 2 डिग्री अमाइन घेऊ शकतो. ओके, इथे 3 डिग्री अमाइनची रिएक्शन करायची नाही आहे हिन्सबर्ग रिएजंटसोबत. ओके, टर्शरी अमाइन हिन्सबर्ग रिएजंटसोबत रिॲक्ट होत नाही आहे. का रिॲक्ट होत नाही आहे ते तुम्हाला पुढे समजेल. ओके, इथे आपल्याला काय करायचं आहे? 1 डिग्री अमीन किंवा 2 डिग्री अमीन घ्यायचं आहे आणि त्याची रिएक्शन करायची हिन्सबर्ग रिएजंटसोबत. जर आपण प्रायमरी अमाइन किंवा सेकंडरी अमाइनची रिएक्शन जर हिन्सबर्ग रिएजंटसोबत जर केली तर आपल्याला कंपाऊंड कोणता मिळतो? तर इथे आपल्याला कंपाऊंड मिळतो सल्फोना अमाइड. कोणता कंपाऊंड मिळतो? सल्फोना अमाइड. ओके, एकदम सिंपल रिएक्शन आहे. प्रायमरी और सेकंडरी अमाइन रिॲक्ट्स विथ हिन्सबर्ग रिएजंट म्हणजेच बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड टू गिव्ह सल्फोना अमाइड. ओके, याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया? प्रायमरी अमाइन घेऊया. स्मॉल ए आहे प्रायमरी अमाइन. फर्स्ट आपण काय करूया? प्रायमरी अमाइनची रिएक्शन करूया. ओके, प्रायमरी अमाइनचं आपण एक एक्झाम्पल घेऊया. प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल आहे C2H5NH2. दिस इज प्रायमरी अमाइन. ह्या प्रायमरी अमाइनचं कॉमन नेम काय? तर इथाइल अमाइन. ओके, IPS नेम तुम्हाला सर्वांना माहीत असेल, इथेन अमाइन. ओके, याची रिएक्शन आपल्याला कशासोबत करायची आहे? हिन्सबर्ग रिएजंट. हिन्सबर्ग रिएजंट म्हणजे कोणता? बेन्झिन सल्फोनिल क्लोराइड आणि त्याचं हे स्ट्रक्चर. ओके, दिस इज कॉल्ड हिन्सबर्ग रिएजंट. मी स्टार्टिंगला काय लिहितोय? Cl. त्यानंतर Clला काय अटॅच आहे? सल्फर. याला 2 ऑक्सिजन ॲटम अटॅच आहेत आणि त्यानंतर ह्या सल्फरला काय अटॅच आहे? बेन्झिन रिंग अटॅच. ओके, दिस इज कॉल्ड हिन्सबर्ग रिएजंट. एकदम सिंपल रिएक्शन आहे. रिएक्शन काय होणार? याच्यामधला एक हायड्रोजन घ्या. नायट्रोजनला हायड्रोजन किती अटॅच आहेत? 2 हायड्रोजन अटॅच आहेत. त्याच्यामधला एक हायड्रोजन घ्या आणि हा Cl. हा H आणि हा Cl काय रिमूव्ह झाला सांगा? HCl रिमूव्ह झाला. ओके, HCl रिमूव्ह झाल्यानंतर आपल्याला जो कंपाऊंड मिळेल तो कंपाऊंड कोणता आहे? सल्फोना अमाइड. याचं नाव काय? स्ट्रक्चर काय असेल? C2H5. पुढे काय असणार सांगा? NH. ओके, C2H5 इथे काय राहणार? NH. आणि ह्या NHला अटॅच काय होणार? कारण यातला एक हायड्रोजन रिमूव्ह झाला ना, इथे NH राहणार. पुढे काय अटॅच होणार सांगा? सल्फर. म्हणजे S डबल बॉन्ड O आणि नंतर याला बेन्झिन रिंग अटॅच होईल. ओके, तर आपल्याला मिळेल हा मेन कंपाऊंड. ओके, एकदम सिंपल आहे. ह्या कंपाऊंडचं नाव काय असेल? इथे नायट्रोजन ॲटमला काय अटॅच आहे? C2H5 अटॅच आहे. त्यामुळे आपण असं लिहूया C2H5 म्हणजेच काय सांगा? इथाइल. ओके, इथाइल आणि याचं नाव काय आहे? बेन्झिन. नीट लक्षात ठेवा, Nला C2H5 अटॅच आहे, त्यामुळे आपण काय लिहिलं? N इथाइल. त्यानंतर याचं नाव बेन्झिन. ओके,
बेन्झीन आणि एस डबल बॉन्ड ओ एन एच, दिस इज कॉल्ड सल्फोनामाइड. ओके, सल्फोनामाइड. हां, कोणता कंपाऊंड आपल्याला मिळाला? एन इथाइल बेन्झीन सल्फोनामाइड. ओके, पहा रिएक्शनचं स्टेटमेंट काय येईल? इथालामाइन रिएक्ट्स विथ हिन्सबर्ग रिएजंट टू गिव्स एन इथाइल बेन्झीन सल्फोनामाइड. ओके, पहा इथं आपण ब्रॅकेटमध्ये आता एक नवीन पॉईंट लिहितोय. दिस इज सोल्युबल इन अल्कली. दिस इज सोल्युबल इन अल्कली. तर हा काय होतो? अल्कलीमध्ये सोल्युबल होतो. अल्कली म्हणजेच काय? बेसिस. NaOH असेल, KOH असेल, त्याच्यामध्ये हा कंपाऊंड सोल्युबल होतो. सोल्युबल इन अल्कली. आता हा कंपाऊंड अल्कलीमध्ये सोल्युबल का होतो? तर त्याचं रिझन काय पहा. इथे नायट्रोजन ॲटमला अजून एक हायड्रोजन अटॅच आहे. हा जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन ॲटम कसा आहे? ॲसिडिक आहे. वाय दिस हायड्रोजन ॲटम इज ॲसिडिक? म्हणजे जो हायड्रोजन हा नायट्रोजन ॲटमला अटॅच आहे तो हायड्रोजन ॲसिडिक आहे. त्याचं रिझन काय? हा हायड्रोजन ॲसिडिक का आहे? त्याचं रिझन काय पहा. इथे नायट्रोजन ॲटमला काय अटॅच आहे? एक स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. कोणता? सल्फोनिल. एस डबल बॉन्ड ओ याला काय म्हणतात? सल्फोनिल असं म्हणतात. आणि हा एक स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. कशाला? नायट्रोजन ॲटमला. आणि त्यामुळे नायट्रोजन ॲटमला जो हायड्रोजन अटॅच आहे तो हायड्रोजन कसा आहे? ॲसिडिक आहे. आणि ॲसिडिक असल्यामुळं हायड्रोजन ॲटम ॲसिडिक असल्यामुळं ह्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजन ॲटम ॲसिडिक असल्यामुळं हा कंपाऊंड अल्कलीमध्ये सोल्युबल आहे. हे त्याचं रिझन आहे. हे रिझन पण आपण इथं लिहूया. पहा इथे आपण एक नोट लिहूया. नोट. हा कंपाऊंड सोल्युबल का आहे ते आपण लिहितोय. हायड्रोजन ॲटम नीट लक्षात. हायड्रोजन ॲटम अटॅच टू नायट्रोजन. हायड्रोजन ॲटम अटॅच टू नायट्रोजन ॲटम इज ॲसिडिक. इज ॲसिडिक because strong electron withdrawing sulfonyl group due to strong electron withdrawing sulfonyl group attached to nitrogen atom. ओके, समजले सरांना. हा जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन ॲटम नायट्रोजनला अटॅच आहे. हा जो हायड्रोजन ॲटम नायट्रोजन ॲटमला अटॅच आहे तो हायड्रोजन ॲसिडिक आहे. तर त्याचं रिझन काय? स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग सल्फोनिल ग्रुप. ओके, हेन्स दिस कंपाऊंड सोल्युबल इन अल्कली. हेन्स सोल्युबल इन अल्कली. समजले सरांना. तर हे झालं प्रायमरी अमाईनची रिएक्शन. ओके, आपण काय केलं? प्रायमरी अमाईनची रिएक्शन हिन्सबर्ग रिएजंटसोबत केले. ओके, आता पाहूया आपण सेकंडरी अमाईनची रिएक्शन. फर्स्ट हे नोट करा. हिन्सबर्ग रिएजंटची रिएक्शन आपण करूया सेकंडरी अमाईनसोबत. ओके, सेकंडरी अमाईनचं आपण एक्झाम्पल घेऊया डायइथाइल अमाईन. तर डायइथाइल अमाईनचं स्ट्रक्चर काय पहा? C2H5 twice NH. ओके, दिस इज डायइथाइल अमाईन. हा जो अमाईन आहे तो अमाईन कोणता आहे? सेकंडरी अमाईन आहे. ओके, नायट्रोजन हा 2 कार्बन ॲटमला अटॅच आहे. याची रिएक्शन आपल्याला करायची आहे अराइल सल्फोनिल क्लोराईडसोबत म्हणजेच हिन्सबर्ग रिएजंटसोबत म्हणजेच बेन्झीन सल्फोनिल क्लोराईडसोबत. ओके, बेन्झीन सल्फोनिल क्लोराईडचं स्ट्रक्चर काय पहा? Clला काय अटॅच करतं आपल्याला? सल्फर. याला 2 ऑक्सिजन डबल बॉन्ड अटॅच आणि त्यानंतर ह्या सल्फरला बेन्झीन अटॅच करायचे. ओके, दिस इज कॉल्ड हिन्सबर्ग रिएजंट. समजते सरांना? एकदम इझी रिएक्शन आहे. काय होणार पहा? नायट्रोजनला जो हायड्रोजन ॲटम अटॅच आहे तो हायड्रोजन ॲटम आणि हा Cl. हा H आणि हा Cl काय रिमूव्ह झाला? HCl रिमूव्ह झाला. ओके, HCl प्लस शिल्लक करायला पाहिजे. ह्या नायट्रोजन ॲटमला काय अटॅच होणार? हा सल्फर अटॅच होणार. ओके, पहा स्टार्टिंगपासून आपण लिहूया C2H5 ट्वाईस पुढे N. ह्या Nला काय अटॅच होणार? ह्या Nला अटॅच होणार S डबल बॉन्ड O. ओके, S डबल बॉन्ड O आणि त्यानंतर ह्या सल्फरला अटॅच होईल बेन्झीन रिंग. ओके, हा तयार झाला सल्फोनामाइड. पहिलं आपल्याला नाव काय लिहिता येईल? इथे नायट्रोजन ॲटमला 2 इथाइल ग्रुप अटॅच आहेत त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो NN डायइथाइल. समजलं सर्वांना? NN डायइथाइल. पुढे दिस इज बेन्झीन आणि याचं नाव काय सांगा? सल्फोनामाइड. दिस इज सल्फोनामाइड. कोणता कंपाऊंड तयार झाला?
NN डायथाइल बेन्झीन सल्फोनामाइड आणि हा जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड कसा आहे इनसोल्युबल आहे इनसोल्युबल इन अल्कली इनसोल्युबल इन अल्कली सांगा बरं हा जो कंपाऊंड आहे तो अल्कलीमध्ये इनसोल्युबल का आहे पाठीमागचा सोल्युबल होता हा इनसोल्युबल आहे तर त्याचं रिझन काय पहा नो ॲसिडिक एच सांग इथं नायट्रोजन ॲटमला हायड्रोजन ॲटम अटॅच आहे का तर इथं नायट्रोजन ॲटमला हायड्रोजन ॲटम अटॅच नाही आहे याचाच अर्थ ॲसिडिक एच नाही आहे ओके पाठीमागं ॲसिडिक एच होता इथे ॲसिडिक एच नाही आहे आणि त्यामुळे हा कंपाऊंड अल्कलीमध्ये कसा आहे इनसोल्युबल आहे ओके हवं तर तुम्ही ते लिहू शकताय इनसोल्युबल इन अल्कली रिझन काय सांगा इनसोल्युबल इन अल्कली नो ॲसिडिक एच नो ॲसिडिक एच नो ॲसिडिक हायड्रोजन समजलं सर्वांना तर ही झाली सेकंडरी अमाइनसोबत रिएक्शन डायथाइलामाइन reacts with Hinsberg reagent to give NN diethyl benzene sulfonamide and this compound is insoluble in alkali due to absence of acidic H. ओके त्यानंतर याच्यामध्ये आपण सी पाया टर्शरी अमाइन ओके हां टर्शरी अमाइन तर एकदम सिंपल आहे पहा टर्शरी अमाइन डज नॉट react with Hinsberg reagent तर टर्शरी अमाइन हिन्सबर्ग रिएजंट सोबत रिॲक्ट होत नाही आहे डज नॉट रिॲक्ट विथ हिन्सबर्ग रिएजंट रिॲक्ट का होत नाही आहे कारण टर्शरी अमाइनमध्ये हायड्रोजन ॲटम हा नायट्रोजन ॲटमला अटॅच नाही आहे जसं इथं आहे पहा सेकंडरी अमाइनमध्ये हायड्रोजन ॲटम नायट्रोजन ॲटमला अटॅच आहे आणि म्हणून हा रिॲक्ट झाला आहे हिन्सबर्ग रिएजंटसोबत प्रायमरी अमाइनमध्ये सुद्धा नायट्रोजन ॲटमला 2 हायड्रोजन ॲटम अटॅच होत आहे आणि म्हणून तोही रिॲक्ट झाला होता हिन्सबर्ग रिएजंटसोबत पण टर्शरी अमाइनमध्ये तसं नाही आहे टर्शरी अमाइनमध्ये नायट्रोजन ॲटमला हायड्रोजन ॲटम अटॅच नाही आहे आणि म्हणून तो रिॲक्ट होत नाही आहे ओके डज नॉट रिॲक्ट विथ हिन्सबर्ग रिएजंट ड्यू टू दी absence of hydrogen atom on नायट्रोजन ॲटमवरती हायड्रोजन ॲटम नसल्यामुळे टर्शरी अमाइन हा हिन्सबर्ग रिएजंटसोबत रिॲक्ट होत नाही आहे ओके फॉर एक्झाम्पल टर्शरी अमाइनचं आपण एक्झाम्पल लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा टर्शरी अमाइन CH5 थ्राइस N दिस इज कॉल्ड ट्रायइथाइल अमाइन पहा इथे तुम्हाला नायट्रोजन ॲटमला हायड्रोजन ॲटम दिसतोय का नाही आहे त्यामुळे हा कंपाऊंड टर्शरी अमाइनसोबत रिॲक्ट होणार नाही आहे समजलं सर्वांना हे नोट करा पहा हे रिएक्शनची समरी आपण पाहूया हां आपण काय केलं होतं प्रायमरी अमाइनची रिएक्शन हिन्सबर्ग रिएजंटसोबत केली होती ओके प्रायमरी अमाइन प्लस हिन्सबर्ग रिएजंट कोणता कंपाऊंड तयार होतो सल्फोनामाइड आणि तो सल्फोनामाइड सोल्युबल इन अल्कली तर तो सल्फोनामाइड कशामध्ये सोल्युबल आहे तर अल्कलीमध्ये सोल्युबल आहे एकदम सिंपल आहे त्यानंतर सेकंडरी अमाइन प्लस हिन्सबर्ग रिएजंट काय मिळतो आपल्याला सल्फोनामाइड मिळतो पण तो सल्फोनामाइड अल्कलीमध्ये कसा आहे इनसोल्युबल आहे ओके प्रायमरी अमाइनपासून जो सल्फोनामाइड मिळतो तो अल्कलीमध्ये सोल्युबल आहे आणि सेकंडरी अमाइनपासून जो सल्फोनामाइड मिळतो तो अल्कलीमध्ये कसा आहे इनसोल्युबल आहे ओके आणि टर्शरी अमाइनची रिएक्शन जर आपण हिन्सबर्ग रिएजंटसोबत जर केली तर रिएक्शन होईल का सांगा नो रिएक्शन म्हणजे आपल्याला रिएजंट तर आपण एकच यूज केलं आहे पण वेगवेगळे अमाइन्स आपल्याला काय करतात वेगवेगळे प्रोडक्ट देतात म्हणून हिन्सबर्ग रिएजंटचा यूज कशासाठी केला जातो टू डिस्टिंग्विश बिटवीन 1 degree 2 degree and 3 degree amines okay hence Hinsberg reagent is used to distinguish between primary secondary and tertiary amine समजले सर्वांना हे तर हिन्सबर्ग रिएजंटचा यूज कशासाठी केला जातो प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन डिस्टिंग्विश करण्यासाठी याच्या आधी आपण एक रिएजंट यूज केला होता कोणता नायट्रस ॲसिड तो सुद्धा डिस्टिंग्विश करण्यासाठी यूज केला जातो आणि एक रिएक्शन आपण पाहिली कोणती असायलेशन ऑफ अमाइन्स ओके ह्या तिन्ही रिएक्शन काय करतात प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन डिस्टिंग्विश करतात ओके त्यानंतर आपण नोट पाहूया नाऊ अ डेज पॅराटोल्युइन सल्फोनिल क्लोराईड यूज आत्ताच्या कंडिशनला म्हणजे जर आज आपण पाहिलं तर हिन्सबर्ग रिएजंट यूज करत नाहीत तर काय यूज करतात पॅराटोल्युइन सल्फोनिल क्लोराईड यूज करतात ओके पॅराटोल्युइन सल्फोनिल क्लोराईड आता पॅराटोल्युइन सल्फोनिल क्लोराईडचं स्ट्रक्चर काय पहा आपण हिन्सबर्ग रिएजंटचं स्ट्रक्चर काढलेलं ओके हिन्सबर्ग रिएजंट कोणता आहे सांगा
बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. दिस इज बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड. याला आपण काय म्हणतो सांगा, याला आपण म्हणतो हिन्सबर्ग रिएजंट. ओके, फक्त काय करायचं आहे, पॅरा पोझिशनला मिथाइल ग्रुप अटॅच करायचा आहे. पॅरा पोझिशनला मिथाइल ग्रुप जर अटॅच केला तर हे जे स्ट्रक्चर तयार होईल ते कोणतं आहे, पॅरा टोल्युइन सल्फोनिल क्लोराईडचं आहे. आणि आता जर आपण बघितलं तर आता आपण हा रिएजंट यूज करतो. ओके, हिन्सबर्ग रिएजंटच्या ऐवजी आता हा रिएजंट यूज करतात. कोणता, पॅरा टोल्युइन सल्फोनिल क्लोराईड. रिएक्शन सेम होते, सेम रिएक्शन, फक्त काय करायचं, पॅरा पोझिशनला CH3 ग्रुप अटॅच करायचा आणि रिएक्शन करायचे, बस एवढंच करायचं फक्त. पहा याच्यामध्ये मी तुम्हाला 2 थेरॉटिकल क्वेश्चन्स होमवर्कसाठी दिलेले आहेत. पहा हा जो पहिला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय, पहा, हाऊ विल यू डिस्टिंग्विश बिटवीन 1 डिग्री 2 डिग्री अँड 3 डिग्री अमीन्स युजिंग हिन्सबर्ग रिएजंट. हिन्सबर्ग रिएजंट यूज करून तुम्ही प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अमाइन कसं डिस्टिंग्विश करणार. तर याचं आन्सर काय आहे, तर याचं आन्सर आहे रिएक्शन. प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल घ्यायचं, एनी प्रायमरी अमाइन तुम्ही घ्या, त्याची रिएक्शन करा बेन्झीन सल्फोनिल क्लोराईड सोबत, म्हणजे हिन्सबर्ग रिएजंट सोबत सल्फोन अमाइन मिळेल. तो एक पॉईंट झाला प्रायमरी अमाइन. त्यानंतर सेकंडरी अमाइन घ्या, त्याची रिएक्शन हिन्सबर्ग रिएजंट सोबत करा, प्रोडक्ट तयार करा. टर्शियरी अमाइनची रिएक्शन हिन्सबर्ग रिएजंट सोबत होत नाही असं तिथं मेन्शन करा, ड्यू टू दी ॲब्सेन्स ऑफ हायड्रोजन ॲटम ऑन नायट्रोजन. ह्या 3 रिएक्शन्स म्हणजेच तुमचं काय असेल, ह्या क्वेश्चनचा आन्सर असेल. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 काय, पहा, what is the action of para-toluene sulfonyl chloride? What is the action of para-toluene sulfonyl chloride on the following compounds? First ethylamine, second diethylamine and third triethylamine. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर para-toluene sulfonyl chloride ची रिएक्शन तुम्हाला इथॅलामाइन, डायथॅलामाइन आणि ट्रायथॅलामाइन सोबत करायचे आहे. प्रायमरी अमाइन, दिस इज सेकंडरी अमाइन अँड दिस इज टर्शियरी अमाइन. ओके, फक्त काय करायचं तुम्हाला, बेन्झीन सल्फोनिल क्लोराईडच्या ऐवजी फक्त हा कंपाऊंड घ्यायचा आहे, सेम आहे, H आणि हा Cl रिमूव्ह करायचा आहे. समजलं सर ना, जसं आपण हिन्सबर्ग रिएजंट सोबत रिएक्शन केले सेम रिएक्शन आहे, फक्त तिथं त्या रिएक्शन्समध्ये काय करत आहेत, फक्त पॅरा पोझिशनला CH3 ग्रुप अटॅच करत आहेत, बस एवढंच करायचं फक्त. समजलं सर्वांना, नोट करा. याच्यावरती आपण एक क्वेश्चन पाहूया. हा क्वेश्चन आपल्याला JEE मेन्स 2019 मध्ये विचारलेला आहे. ओके, क्वेश्चन कोणता आहे, पहा, हिन्सबर्ग रिएजंट इज. तर याच्यामध्ये हिन्सबर्ग रिएजंट कोणता आहे. ओके, सांगा हिन्सबर्ग रिएजंटचं स्ट्रक्चर काय सांगा. हिन्सबर्ग रिएजंट म्हणजे काय सांगा, तर बेन्झीन, पुढे काय सांगा, सल्फोनिल म्हणजे S डबल बॉन्ड O आणि पुढे Cl. दिस इज कॉल्ड हिन्सबर्ग रिएजंट. सांगा मग कोणतं स्ट्रक्चर करेक्ट आहे. हां, इथे काय C6H5 पुढे सल्फर, 2 ऑक्सिजन SO2 आणि पुढे Cl म्हणजे C6H5SO2 Cl. C ऑप्शन इज करेक्ट. ओके, नोट करा. हां, 7 नंबर रिएक्शन आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. हां, कोणते रिएक्शन्स आपण पाहतो आता, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आपल्याला कोणत्या कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतात, ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतात. ओके, आपण टॉपिक पाहतोय अमाइन्स, त्यामुळे कंपाऊंड कोणता असला पाहिजे, ॲरोमॅटिक अमाइन्स. ओके, तर ॲरोमॅटिक अमाइन्समध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात. ॲरोमॅटिक अमाइन्समध्ये. ओके, ॲरोमॅटिक अमाइनचं आपण एक्झाम्पल घेऊया. ओके, ॲरोमॅटिक अमाइनचं आपण एक्झाम्पल घेऊया. हां, बेन्झीन रिंग आणि बेन्झीन रिंगला आपण काय अटॅच करूया, NH2 ग्रुप. दिस इज ॲरोमॅटिक अमाइन. ओके, ॲरोमॅटिक प्रायमरी अमाइन. आपल्याला माहिती आहे नायट्रोजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आणि याच्या आपल्याला काय पाहिजेत, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहिजेत. कोणत्या कंपाऊंडच्या, ॲनिलीनच्या. ओके, आता मला सांग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या कोणत्या पार्टला होतात, तर हा जो ॲरोमॅटिक पार्ट आहे, ही जी बेन्झीन आहे त्या बेन्झीनला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होतात. ओके, आता हा जर तुम्ही कंपाऊंड पाहिला ॲनिलीन, तर याच्यामध्ये 3 पोझिशन्स आहेत. दिस इज ऑर्थो पोझिशन, दिस इज मेटा पोझिशन अँड दिस इज पॅरा पोझिशन. मग मला सांग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या ॲनिलीनमध्ये कोणत्या पोझिशन होतील, म्हणजे 2च पॉसिबिलिटी आहेत, ऑर्थो पॅरा पोझिशन नाहीतर मग मेटा पोझिशन. ओके, मग मला सांग ऑर्थो पॅरा पोझिशनला होतील का मेटा पोझिशन होतील, तर ते डिसाईड कशावरून करता येतील आपल्याला, तर हा जो बेन्झीनला ऑलरेडी एक ग्रुप अटॅच आहे NH2, तो डिसाईड करतो की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स कोणत्या पोझिशन होणार, ऑर्थो पॅरा पोझिशन होणार का मेटा पोझिशन होणार. एकदम सिंपल आहे. इथे पहा बेन्झीनला काय अटॅच आहे, नायट्रोजन ॲटम अटॅच आहे आणि आपल्याला माहिती आहे नायट्रोजन ॲटमवरती काय लोन पेअर, आणि ही लोन पेअर रेझोनन्समध्ये आहे. ओके, म्हणजे
बेंझिनला जो ॲटम अटॅच आहे त्या ॲटमवरती जर लोन पेअर असेल तर ती लोन पेअर रेझोनन्समध्ये आहे. ओके, आणि रेझोनन्समध्ये असल्यामुळं ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. मग तुम्ही याचं जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर तुम्ही काढलं तर ही लोन पेअर इथे शिफ्ट होणार, हे पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार, कुठे इथे ऑर्थो पोझिशनला. पुढे काय होणार, पॅरा पोझिशनवरती निगेटिव्ह चार्ज येणार, पुढे काय होणार परत ऑर्थो पोझिशनवरती निगेटिव्ह चार्ज येणार. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ह्या ॲनिलिनमध्ये जास्त कुठं आहे तर जास्त आहे ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. आणि म्हणून येणारा इलेक्ट्रोफाईल जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे तिथंच येणार ना येणारा इलेक्ट्रोफाईल, कारण आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन पाहतोय. इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो, तो अशा ठिकाणी येतो की ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. आणि त्यामुळे हा जो NH2 ग्रुप आहे तो NH2 ग्रुप कसा आहे सांगा, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग अँड पॉवरफुल ॲक्टिवेटिंग ग्रुप, पॉवरफुल ॲक्टिवेटिंग ग्रुप. मग सांगा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ह्या कोणत्या पोर्शन होणार, ऑर्थो अँड पॅरा पोर्शन. समजले सर ना. हेन्स इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ESR, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स टेक्स प्लेस ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स, ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स. ओके, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला रिएक्शन्स होतात. आता हा जो NH2 ग्रुप आहे तो NH2 ग्रुप कसा आहे, पॉवरफुल ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स पाहूया. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया स्मॉल a ब्रोमिनेशन म्हणजेच हॅलोजिनेशन. ओके, फर्स्ट आपण पाहूया ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशनमध्ये आपण दोन रिएक्शन्स पाहतोय. याच्यामध्ये आपण फर्स्ट रिएक्शन पाहूया ॲनिलीन रिॲक्ट्स विथ नीट लक्षात कोणता कंपाऊंड घेतला आपण, ॲनिलीन. ओके, NH2, दिस इज ॲनिलीन रिॲक्ट्स विथ ब्रोमीन वॉटर. ॲनिलीनची रिॲक्शन करायची ब्रोमीन वॉटरसोबत, नीट लक्षात प्लस काय करायचं Br2 लिहायचा आणि ॲरवरती काय लिहायचं ब्रोमीन वॉटर. तुम्ही वर्ड लिहिला तर चालेल ब्रोमीन वॉटर किंवा हे असं लिहिलं तर चालेल Br2H2O. ओके, ब्रोमीन वॉटर. आता जेव्हा आपण ॲनिलीनची रिएक्शन ब्रोमीन वॉटरसोबत करतो, इथे पहा सॉल्व्हंट कोणता आहे, पोलर सॉल्व्हंट आहे. जेव्हा आपण ॲनिलीनची रिएक्शन ब्रोमीन वॉटरसोबत करतो तेव्हा हे Br2चे मॉलिक्यूल किती घ्यायचे, 3 घ्यायचे, हे विसरायचं नाही. रिएक्शन कुठं होणार, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. ऑर्थोला 2 H अटॅच आहेत आणि पॅराला 1 H अटॅच आहेत. टोटल H किती सांगा, 3 H. हे 3 H ऑर्थोचे 2 आणि पॅराचे 1 आणि इथले 3 Br. सांगा काय रिमूव्ह होणार, थ्राईस HBr रिमूव्ह होणार ना, थ्राईस HBr. ओके, मग सांगा आपल्याला कंपाऊंड काय मिळेल, कंपाऊंड आपल्याला काय मिळेल सांगा, हे 3ही हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतील आणि त्या ठिकाणी काय अटॅच होणार, 3 ब्रोमीन ॲटम अटॅच होणार. समजतं ना सर्वांना. ऑर्थोचे 2 H आणि पॅराचा 1 H असे 3 H आणि इथले 3 Br. 3 HBr रिमूव्ह झाले, 3 HBr रिमूव्ह झाले तर इथं राहिले 3 Br. हे 3 Br काय करा, ऑर्थोला 2 आणि पॅराला 1 असे 3 Br अटॅच करा आणि आपल्याला मिळाला हा कंपाऊंड. ओके, पाहिजे आपल्याला IPSC नेम काय लिहिता येईल, दिस इज फर्स्ट कार्बन टर्म, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ. ब्रोमीन कुठे कुठे अटॅच आहे तर एक ब्रोमीन अटॅच आहे 2ला, एक आहे 4ला आणि एक आहे 6ला. टोटल किती झाले सांगा, 3. त्यामुळे ट्राय. ब्रोमो म्हणजे ब्रोमीन म्हणजे ब्रोमो. ओके, ब्रोमीनचा आपण IPSC नेम काय लिहितो, ब्रोमो. 2, 4, 6 ट्राय ब्रोमो. आणि राहिलेलं स्ट्रक्चर कोणतं आहे, ॲनिलीन. याचं IPSC नेम काय झालं, 2, 4, 6 ट्राय ब्रोमो ॲनिलीन. इथे काय येणार कॉमा कॉमा डॅश. ओके, 2, 4, 6 ट्राय ब्रोमो ॲनिलीन. हा जो आहे तो कसा आहे, व्हाईट प्रिसिपिटेट. ओके, व्हाईट कलरचा प्रिसिपिटेट तयार होतो. म्हणजे जर आपण टेस्टमध्ये ॲनिलीन घेतलं आणि त्याच्यामध्ये ब्रोमीन वॉटरचे जर ॲडिशन केले तर त्या टेस्टमध्ये आपल्याला काय दिसतो, व्हाईट प्रिसिपिटेट दिसतो. कशामध्ये दिसतो, कारण त्या टेस्टमध्ये कोणता कंपाऊंड तयार झालेला असतो, 2, 4, 6 ट्राय ब्रोमो ॲनिलीन. समजले सर्वांना, नीट लक्ष ठेवा. जर आपण ॲनिलीनची रिएक्शन ब्रोमीन वॉटरसोबत केली तर व्हाईट प्रिसिपिटेट असणारा 2, 4, 6 ट्राय ब्रोमो ॲनिलीन तयार होतो. ओके, 3ही पोझिशनला रिएक्शन करून टाकायचे ब्रोमीन वॉटर असेल तर. ओके, याच्यामधलं अजून एक आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहेत. आता नीट लक्ष द्या, इथे ट्रायब्रोमो डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाला आहे. ट्रायब्रोमो डेरिव्हेटिव्ह. जर आपल्याला फक्त मोनोब्रोमो डेरिव्हेटिव्ह तयार करत असेल तर काय करायचं, मोनोब्रोमो डेरिव्हेटिव्ह याचा अर्थ फक्त एकच ब्रोमीन अटॅच झाला पाहिजे ॲनिलीनला. समजतं सर्वांना,
इथे काय झालं आहे, ॲनिलीनची रिएक्शन ब्रोमिन वॉटरसोबत केलं तर तिन्ही ठिकाणी ब्रोमिनेशन झालं, ऑर्थोला 2 आणि पॅराला 1, म्हणजे 3 ठिकाणी ब्रोमिनेशन झाले. आपल्याला एकाच ठिकाणी ब्रोमिनेशन करायचं आहे, तर त्यासाठी काय करायचं ते आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहोत. समजलं सर्वांना? फर्स्ट हे नोट करा. सेकंड एक्झाम्पल, प्रिपरेशन ऑफ मोनोब्रोमो डेरिव्हेटिव्ह, दॅट इज प्रिपरेशन ऑफ पॅराब्रोमो ॲनिलीन. हां, इथे आपल्याला काय करायचं आहे, तर मोनोब्रोमो डेरिव्हेटिव्ह तयार करायचं आहे, म्हणजे एकदाच ब्रोमिनेशन झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल पॅराब्रोमो ॲनिलीन आपल्याला तयार करायचं आहे. पॅराब्रोमो ॲनिलीनच का, पॅराच का, कारण आपल्याला माहिती आहे ऑर्थोपेक्षा पॅरा कसा असतो, मेजर असतो. ओके, ऑर्थो मायनर असतो, पॅरा मेजर असतो. त्यामुळे आपण प्रिपेअर काय करतोय, पॅराब्रोमो ॲनिलीन करतोय. ओके, पॅराब्रोमो ॲनिलीन आपण प्रिपेअर करतोय. पहा याच्यामध्ये फर्स्ट काय केलं जातं, पहा फर्स्ट NH2 group. First NH2 group is protected by acetylation. नीट लक्षात ठेवा. पहा याच्यामध्ये जर आपल्याला मोनोब्रोमो डेरिव्हेटिव्ह तयार करायचा असेल तर काय करायचं, बेंझिरिंगमध्ये म्हणजे ॲनिलीनमध्ये बेंझिरिंगला हा जो NH2 ग्रुप अटॅच आहे तो NH2 ग्रुप फर्स्ट काय करायचा, प्रोटेक्ट करायचा. कशानं, तर ॲसेटायलेशन रिएक्शनं. ॲसेटायलेशन कसं करतात, जर आपण ॲनिलीनची रिएक्शन ॲसिटिल क्लोराईड किंवा ॲसिटिक अनहायड्रेट सोबत जर केली तर त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, ॲसेटायलेशन रिएक्शन म्हणतो. ओके, मग ॲसेटायलेशन का करायचं ते तुम्हाला मी एक्झाम्पलमध्ये सांगतो. ओके, फर्स्ट NH2 ग्रुप इज प्रोटेक्टेड बाय ॲसेटायलेशन. हां, NH2 बेंझिरिंगला काय अटॅच करायचा, NH2. हां, फर्स्ट ॲनिलीन आपण काढतो इथं. फर्स्ट ॲनिलीन, दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ ॲनिलीन. ओके, तर या ॲनिलीनची रिएक्शन करायची ॲसिटिक अनहायड्रेट किंवा ॲसिटिल क्लोराईडसोबत, म्हणजेच काय करायचं, ॲसेटायलेशन करायचं. ओके, पहा इथे मी लिहितो आहे ॲसिटिक अनहायड्रेटचं स्ट्रक्चर CH3C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. दिस इज ॲसिटिक अनहायड्रेट. हे शॉर्टमध्ये कसं लिहितात, और पाठ्यामागे आपण सांगितलं AC2. ओके, दिस इज ॲसिटिक अनहायड्रेट. पहा आपण फर्स्ट काय करतोय, ॲनिलीनची रिएक्शन ॲसिटिक अनहायड्रेट सोबत करतोय. काय होईल सांगा बरं. हां, ह्या नायट्रोजनला 2 हायड्रोजन अटॅच आहेत, त्यातला 1 हायड्रोजन घ्या आणि यातला हा पार्ट घ्या. हां, अंडरलाईन करतोय कुठपर्यंत, ह्या ऑक्सिजनपर्यंत. ओके, समजतं ना सर्वांना. हां, CH3C डबल बॉन्ड O आणि ह्या ओला काय अटॅच करायचा, ह्या नायट्रोजनचा 1 हायड्रोजन, म्हणजे काय रिमूव्ह होणार, हा ॲसिटिक ॲसिड रिमूव्ह होणार. ओके, शिल्लक करायला पाहिजे बेन्झिन रिंग. नीट लक्ष द्या, एक इम्पॉर्टंट रिएक्शन आपण पाहतोय, बेन्झिन रिंग पुढे NH आणि ह्या NHला अटॅच करणार हा C डबल बॉन्ड O CH3. C डबल बॉन्ड O CH3 हा आपल्याला फर्स्ट मिळाला कंपाऊंड. कोणता कंपाऊंड मिळाला, हा दिस इज कॉल्ड ॲसेटानिलाइड. ओके, दिस इज कॉल्ड ॲसेटानिलाइड. कॉमन नेम आहे ॲसेटानिलाइड. बेन्झिरिंगला जर NH C डबल बॉन्ड O CH3 अटॅच असेल तर याला तो आपण ॲसेटानिलाइड. पहिलं ब्रॅकेटमध्ये आपण IPS नेम लिहा. इथे पहा नायट्रोजन ॲटमला काय अटॅच आहे, फिनाइल ग्रुप अटॅच आहे. C6H5 आहे ना, हा म्हणजेच काय, हा फिनाइल, N फिनाइल. आणि हे जे राहिलेलं स्ट्रक्चर आहे ते कोणतं आहे सांगा, इथेनॉमाइड. तर हे आहे याचं IPS नेम. ओके, ॲसेटानिलाइडचं IPS नेम काय, N फिनाइल इथेनॉमाइड. तर आपण काय केलं, हा जो NH2 ग्रुप आहे तो NH2 ग्रुप आपण काय केला, प्रोटेक्ट केला. NH2 ग्रुपचं प्रोटेक्शन केलं. आता का प्रोटेक्शन केलं पहा, नीट लक्ष द्या. इथे पहा नायट्रोजन ॲटमवरती काय आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ही जी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ॲनिलीनमध्ये, ही लोन पेअर बेन्झिरिंगचे पायइलेक्ट्रॉन्स आणि ही लोन पेअर रेझोनन्समध्ये आहे. म्हणजे ही नायट्रोजनची लोन पेअर करणार इकडेच डोनेट होणार ना, म्हणजे 100% ही नायट्रोजनची लोन पेअर कुठे डोनेट होणार आहे, तर या बेन्झिरिंगला. आता NH2 ग्रुपचं प्रोटेक्शन केल्यामुळं म्हणजेच ॲसेटायलेशन केल्यामुळं काय झालं पहा, ही जी नायट्रोजन ॲटमवरची जी लोन पेअर आहे ती 100% इकडे येणार नाही आहे बेन्झिरिंगकडे. ती कुठे जाणार, तर पहा इथे पण आहे लोन पेअर सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड, म्हणजे ही लोन पेअर इथं सुद्धा कॉन्ज्युगेशनमध्ये आहे ना, आणि ही लोन पेअर इथे सुद्धा कॉन्ज्युगेशनमध्ये आहे. म्हणजे काय झालं, ही जी लोन पेअर आहे ही लोन पेअर ॲनिलीनमध्ये जी 100% येत होती ते काय झाली आता 50% इकडे C डबल बॉन्ड ओकडे आणि 50% बेन्झिरिंगकडे झाली. म्हणजे हा NH2 ग्रुपची जी ॲक्टिव्हिटिंग पॉवर आहे, कारण आपण पाठीमागे सांगितलं NH2 ग्रुप इज पॉवरफुल ॲक्टिव्हिटिंग ग्रुप, तर त्याची ॲक्टिव्हिटिंग पॉवर आपण काय केली, कमी केली. समजलं सरांना. प्रोटेक्शन केलं म्हणजे काय केलं, तर NH2 ग्रुपची ॲक्टिव्हिटिंग पॉवर आपण कमी केली.
समजले सर ना. ॲनिलिनमध्ये ही जी लोन पेअर आहे ती कंप्लीट इकडे येत होती बेंझिरिंगकडे आणि त्यामुळे बेंझिरिंगवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होते ती अजून जास्त. तसं इथं इन्क्रीज होते पण कमी. रिझन काय? कारण ही लोन पेअर फक्त इथंच रेझोनन्समध्ये नाही आहे तर ही लोन पेअर इकडे सुद्धा रेझोनन्समध्ये आहे आणि त्यामुळे ह्या लोन पेअरची ह्या NH2 ग्रुपची ॲक्टिवेटिंग पॉवर आपण काय केली? कमी केली. याचाच अर्थ आपण काय केलं? फर्स्ट NH2 ग्रुप इज प्रोटेक्टेड बाय ॲसेटायलेशन. ओके, समजले सर्वांना इथपर्यंत? तयार झाला ॲसेटायन हॅलाइड. ओके, आता आपण इथं काय करूया? ब्रोमिनेशन करूया. ब्रोमिनेशन म्हणजे काय करायचं? Br2 सोबत रिएक्शन करायची. ओके, सॉल्व्हंट आपण घेऊया फॉर एक्झाम्पल CH3COOH ॲसिटिक ॲसिड. ओके, आता सांगा रिएक्शन कुठे होणार? हा जो आता आपल्याला माहिती आहे बेंझिरिंगला जो ॲटम अटॅच आहे त्याच्यावरती लोन पेअर आहे म्हणजे तो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. आता रिएक्शन ऑर्थोला होणार का पॅराला होणार? तर ओबियसली कुठं होणार? पॅरल होणार. का? कारण ऑर्थोला जर रिएक्शन झाली तर तो कसा असणार आहे? मायनर असणार आहे. ओके, लेस स्टेबल असणार आहे. पॅराला जर झाली तर तो कसा असणार आहे? मोर स्टेबल असणार आहे आणि त्यामुळे रिएक्शन काय करायचं? पॅराला रिएक्शन करायचे. ओके, हां, पॅरा पोझिशनला जर समजा एखादा दुसरा ॲटम अटॅच असेल किंवा ग्रुप अटॅच असेल म्हणजे पॅरा पोझिशन ऑलरेडी ब्लॉक असेल तर मग काय करायचं? ऑर्थोला रिएक्शन करायचे. समजले सरांना? जर पॅरापोशनला काहीच अटॅच नसेल तर पॅरापोशनला रिएक्शन करायची. पॅरापोशनला जर एखादा ॲटम किंवा एखादा ग्रुप ऑलरेडी अटॅच असेल तर मग रिएक्शन कुठे करायची? ऑर्थोला करायची. समजलं? हां, करा रिएक्शन. पॅराचा H आणि इथला एक Br काय रिमूव्ह झाला? HBr रिमूव्ह झाला. इथं जो सेकंड Br आले तो सेकंड Br पॅरापोजिशन अटॅच करा म्हणजे आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? पहा, ही बेंझिरिंग तर ॲज इट इज आहे. पुढे आता हा NH, पुढे C डबल बॉन्ड O CH3 हा पण ॲज इट इज आहे. फक्त काय होणार? पॅरा पोर्शनला ब्रोमिन अटॅच होणार. समजलं? पॅराचा H आणि हा Br HBr रिमूव्ह झाला. याचं जे नाव आहे ते नाव काय सांगा? पॅरा ब्रोमो ॲसिटानेलाइड. पॅरा ब्रोमो ॲसेटानेलाइड. समजले सर ना? आता काय करायचं? नंतर पॅरा ब्रोमो ॲसेटानेलाइडचं हायड्रोलायसिस करायचं. नीट लक्षात. पुढे काय करायचं? पॅरा ब्रोमो ॲसेटानेलाइडचं हायड्रोलायसिस करायचं. हायड्रोलायसिस करायला विसरायचं नाही आहे. हायड्रोलायसिस म्हणजे काय सांगा? ॲडिशन ऑफ वॉटर. वॉटर कसं लिहितो सांगा आपण? HOH. HOH असं लिहितो ना. आता नीट लक्षात द्या. पहा, वॉटर आपण कसं लिहितोय? HOH. पहा, NCERTमध्ये काय दिलेलं आहे? OH मायनस ऑब्लिक H+ हे कुठे दिले? NCERTमध्ये. नो प्रॉब्लेम. अल्कलाइन हायड्रोलायसिस और ॲसिडिक हायड्रोलायसिस त्यांनी केलेलं आहे. ओके, नो प्रॉब्लेम. पहा, वॉटर काय तयार होणार सांगा? पाहता, हा CH3 हा C डबल बॉन्ड O आणि इथला OH. काय करायचं? लक्षात आलं? CH3 C डबल बॉन्ड O आणि हा OH काय रिमूव्ह झाला? ॲसिटिक ॲसिड रिमूव्ह झाला. CH3 C डबल बॉन्ड O OH ॲसिटिक ॲसिड. इथे राहिले काय वॉटरमध्ये? H. हा H काय करा? ह्या NHला अटॅच करा. येते की नाही लक्षात? हा पार्ट आपण रिमूव्ह केला. कोणता? हा पार्ट. CH3 C डबल बॉन्ड O आणि हा OH ॲसिटिक ॲसिड रिमूव्ह झाला आहे. इथे राहिला H. तो H ह्या NHला अटॅच करा. बा, कंपाऊंड आपल्याला कोणता मिळाला? बेंझिरिंग ॲज इट इज आहे. पुढे काय होणार सांगा? इथे तयार होणार NH2. ओके, हा H आणि हा NH काय तयार झाला? परत NH2 आणि इथे पॅराला काय अटॅच आहे? ब्रोमिन. कोणता कंपाऊंड तयार झाला सांगा? हा पॅरा ब्रोमो ॲनिलिन. IUPAC नेम काय सांगता याचा? IUPAC नेम सांगा? 4 ब्रोमो ॲनिलिन. ओके, IUPAC नेम काय? 4 ब्रोमो ॲनिलिन. 4 ब्रोमो ॲनिलिन. पहा, इथे ब्रोमिनेशन किती वेळ झाले? एकच वेळेस झाले ना. म्हणजे काय तयार झाला? मोनो ब्रोमो डेरिव्हेटिव्ह तयार झाला. फॉर एक्झाम्पल पॅरा ब्रोमो ॲनिलिन. ओके, समजा ॲसेटानेलाइडमध्ये इथे एक पॅरापोशनल ग्रुप अटॅच असतात ॲनिलिनमध्ये तर रिएक्शन पॅराला झाली असते का? नाही. कुठे झाली असती? ऑर्थोला रिएक्शन झाली असती. ऑर्थो पोझिशनला ब्रोमिन अटॅच झाला असता. समजणार सर्वांना आहे? हे नोट करा. आपण याच्यावरती काही क्वेश्चन्स पाहूया. नोट करा. हे याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स पाहूया. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा जो आपल्याला क्वेश्चन विचारला होता तो विचारला आहे JEE मेन्स 2020मध्ये जी जानेवारीमध्ये एक्झाम झाली होती त्यामध्ये विचारलेला हा क्वेश्चन आहे. हां, आपल्याला एक कंपाऊंड दिलेला आहे पॅराटोलिडिन. ओके, पॅराटोलिडिन. पुढे लिहिले AC2O. AC2Oचं मिनिंग आहे ॲसिटिक अनहायड्रेट. म्हणजे ह्या कंपाऊंडचे रिएक्शन ॲसिटिक अनहायड्रेटसोबत गेले. कंपाऊंड A तयार झाला आहे. 6 वर कोणता असेल? A कंपाऊंड. AC2O म्हणजे ॲसिटिक अनहायड्रेट. आताच आपण पाहिलं होतं याच्यामधला CH3 C डबल बॉन्ड OO आणि याच्यामधला H असा हा ॲसिटिक ॲसिड काय होतो? रिमूव्ह होतो. CH3 COOH ॲसिटिक ॲसिड रिमूव्ह होतो आणि आपल्याला मेन कंपाऊंड हा कोणता मिळतो? पहा, बेंझिन रिंग. बेंझिन रिंगला काय अटॅच होणार होता? NHCOCH3. ओके,
पॅरा पोझिशनला CH3 ॲज इट इज. दिस इज ए कंपाऊंड. ओके. पुढे रिएक्शन कुठे केले पहा, ब्रोमीन ACOH ब्रोमिनेशन केलं आहे. काय मिळालं, कंपाऊंड B मिळाला आहे. आता मला सांग ब्रोमिनेशन कुठे होणार पहा, हा पण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, हा पण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. ओके. पण ॲक्टिव्हिटिंग पॉवर जास्त कोणाची आहे तर NHCOCH3 याची ॲक्टिव्हिटिंग पॉवर CH3च्या ॲक्टिव्हिटिंग पॉवरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हा ग्रुप डिसाईड करणार की रिएक्शन कुठे होणार ते. म्हणजे ह्या ग्रुपच्या अकॉर्डिंग आपल्याला काय करावं लागेल, रिएक्शन करावं लागेल. हा कसा सांगा, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. कारण नायट्रोजन ॲटमवरती काय लोन पेअर, आणि लोन पेअर असल्यामुळं ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त, त्यामुळे रिएक्शन कुठं होणार, ऑर्थो आणि पॅरा होणार. ओके. अकॉर्डिंग टू दिस ग्रुप NHC+CH3. ओके. आता रिएक्शन तर पॅरा पोझिशनला व्हायला पाहिजे, पण इथे पॅरा पोझिशनला ऑलरेडी एक ग्रुप अटॅच आहे CH3, त्यामुळे पॅरा पोझिशन कशा आहे, ऑलरेडी ब्लॉकड आहे. आणि ब्लॉक असल्यामुळं ही रिएक्शन आता कुठे होणार, ऑर्थोला होणार. कारण हा जो ग्रुप आहे तो ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. मग जर पॅरा पोझिशन ब्लॉक असेल तर रिएक्शन जाणार कुठे, मग ऑर्थोला जाणार. मग सांग B कंपाऊंड आपल्याला काय मिळेल, ऑर्थोचा H आणि हा BR, एक BR रिमूव्ह करा. HBr रिमूव्ह केल्यानंतर काय शिल्लक राहणार पहा, NHCOCH3 पॅरा पोझिशनला CH3 ॲज इट इज, ऑर्थो पोझिशनला काय अटॅच होणार BR. आणि आपल्याला तेच विचारले B इज. तर B कोणता आहे सांगा, मग B कोणता आहे, हा कंपाऊंड. कुठे दिसतोय तुम्हाला हा ऑप्शन, तर एच आपला ऑप्शन करेक्ट आहे. ए ऑप्शन इज करेक्ट. समजले सर्वांना. पुढे क्वेश्चन नंबर 2 पहा. द फायनल मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज. द फायनल मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन इज. तर ह्या रिएक्शनचा आपल्याला फायनल मेजर प्रोडक्ट विचारला आहे. आणि हा आपल्याला क्वेश्चन विचारला आहे JMIN सप्टेंबर 2020, म्हणजे आत्ता जी एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे. पहा कंपाऊंड कोणता आहे, मेटाटोल्युडिन. मेटा पोझिशनला काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे, मेटाटोल्युडिन. पुढे काय लिहिलं पहा, AC2O पिरिडीन लिहिलं आहे. मला सांग ह्या कंपाऊंडची रिएक्शन AC2O सोबत केल्यानंतर काय तयार होईल. सिम्पल आहे ना. हां, हे बेंझिन ॲज इट इज, हा जो मेटा पोझिशनला ग्रुप अटॅच आहे ME तो ॲज इट इज. फक्त इथे काय तयार होणार, NHCOCH3. ओके. फर्स्ट म्हणजे आपण फर्स्ट AC2O सोबत रिएक्शन केलं तर हा मिळेल. ओके. नंतर काय केलं त्यांनी Br2FeCl3, म्हणजे काय केलं परत ब्रोमिनेशन केलं, मोनो ब्रोमिनेशन Br2FeCl3. फर्स्ट काय केलं आहे, AC2O यूज करून NH2ची ॲक्टिव्हिटिंग पॉवर कमी केली, NHCOCH3 अटॅच झाला. ओके. म्हणजे काय झालं, ॲक्टिव्हिटिंग पॉवर कमी झाली, म्हणजे ब्रोमिनेशन होणार, पण मोनो ब्रोमिनेशन होणार, मोनो ब्रोमो डेरिव्हेटिव्ह तयार होणार. पुढे Br2FeCl3. आता पहा इथे पण मिथाइल ग्रुप आहे, इथे पण NHCOCH3 आहे. याची ॲक्टिव्हिटिंग पॉवर जास्त आहे, त्यामुळे ह्या ग्रुपच्या अकॉर्डिंग रिएक्शन होणार. रिएक्शन कुठं होणार सांगा, तर हा आहे ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. कारण नायट्रोजन ॲटमवरती लोन पेअर आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑर्थो आणि पॅराला जास्त आहे, त्यामुळे ऑर्थो आणि पॅराला रिएक्शन होणार. आता मला सांग NHCOCH3ची ही आहे ऑर्थो पोझिशन आणि ही आहे पॅरा पोझिशन. रिएक्शन कुठं होणार, ऑर्थोला होणार का पॅराला होणार. जर ऑर्थोला रिएक्शन झाली तर काय होणार, अनस्टेबल म्हणजे मायनर लेस स्टेबल आपल्याला कंपाऊंड मिळणार. त्यामुळे रिएक्शन जाणार कुठे, पॅराला जाणार. त्यामुळे पॅरा पोझिशनला काय अटॅच होणार, BR अटॅच होणार. ओके. म्हणजे सेकंड नंतर आपल्याला हा प्रोडक्ट मिळेल. त्यानंतर थर्ड काय केलं त्यांनी, OH- आहे, OH- आणि पुढे हीट आहे, म्हणजे काय केलं, हायड्रोलायसिस केलं आहे, अल्कलाइन हायड्रोलायसिस. NCERTमध्ये काय लिहिलं होतं, OH-H+ लिहिलं होतं. ओके. OH-H+ लिहिलं होतं. मग मला सांगा इथे काय तयार होईल, काय तयार होईल इथे सांगा. हायड्रोलायसिस केल्यानंतर NHCOCH3चं कन्व्हर्जन कशामध्ये होणार सांगा, पाहिले आपण हे पाठीमागं NH2मध्ये होणार. हा तयार झाला फायनल मेजर कंपाऊंड. विच ऑप्शन इज करेक्ट. पहा तो कंपाऊंड तुम्हाला ऑप्शनमध्ये कुठे दिसतोय, तर एच आहे. ओके. ए ऑप्शन इज करेक्ट. JMIN सप्टेंबर 2020मध्ये विचारलेलं क्वेश्चन आहे. एकदम इझी क्वेश्चन्स असतात, फक्त आपल्याला व्यवस्थित थेअरी आपली जर परफेक्ट असेल, थिओरिटिकल क्वेश्चन्स आपण जेवढे जास्त सॉल्व करू तेवढे आपल्याला काय होतात, नीटमधले आणि JMINsमधले क्वेश्चन सॉल्व होतात. ओके. नोट करा हे. अमाइन्समध्ये आज आपण कोणकोणते पॉईंट पाहिले, तर आज आपण पाहिलेला फर्स्ट पॉईंट होता रिएक्शन विथ हिन्सबर्ग रिजन. याच्यामध्ये आपण काय केले, अमाइनची रिएक्शन हिन्सबर्ग रिजन म्हणजे बेन्झीन सल्फोनिल क्लोराईडसोबत केले. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहिला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कंप्लीट केले, कोणती, ब्रोमिनेशन. ब्रोमिनेशनमध्ये आपण 2 रिएक्शन्स पाहिलेत. ओके. अजून 2 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आहेत, नायट्रेशन आणि सल्फोनेशन. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे,
तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.